आज आपण 2ची कसोटी पाहणार आहोत। काय आहे 2ची कसोटी? 2ची कसोटी बघा, मागच्या भागामध्ये आपण सम आणि विषम संख्या पाहिल्या होत्या। तर मग समसंख्या म्हणजे काय होतं की ज्या संख्येच्या शेवटी किंवा एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला समसंख्या म्हणतात। मग 2ची कसोटीची मग काय आहे तर सर्व समसंख्येला दोनने निशेष भाग जातो। दोनने निशेष भाग जातो म्हणजेच काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला 2ने निशेष भाग जातो। निशेष म्हणजे काय, बाकी 0 येईपर्यंत, म्हणजे पूर्ण भाग गेला, बाकी 0 आली म्हणजे त्या संख्येला 2ने पूर्ण भाग गेला। तर मग आता आपण काय करू, त्या संख्या पाहू। मग तर 42च्या एकक स्थानी काय आहे 2, म्हणजे ही समसंख्या आहे। मग या समसंख्येला आपण 2ने पूर्ण भाग जातो काही पाहू। बघा, बेच्या पाड्यामध्ये 4 आहे, मग किती नंबरला आहे 2 नंबरला, भाग बसला 2चा, बे दोन्ही 4, तर वजाबाकीचं चिन्ह द्यायचं। 4 मधून 4 गेले 0 उरले, हे वरून घेतले 2, पुन्हा 2च्या पाड्यामध्ये 2 आहे, किती नंबरला आहे 1 नंबरला, म्हणून भाग बसला 1चा, बे 1 बे, वजाबाकीचं चिन्ह द्या, 2 मधून 2 गेले 0, 0शी 0, बघा बाकी किती आली 0 आली, म्हणजे 42 या संख्येला 2ने निशेष भाग गेलाय, बाकी 0 आलेली आहे। 49 या संख्येला 2ने निशेष भाग जातो का? बघा, सुरुवातीला 4 ला भाग आला, बे दोन्ही 4, 4 मधून 4 गेले 0 उरले, वरून घेतले 9, 2च्या पाड्यात 9 नाही, मग 9च्या जवळची कोणती संख्या आहे लहान, 8 आहे, किती नंबरला आहे 4, बे चो 8, 9 मधून 8 गेला 1 उरला, 0शी 0, किती आली बाकी 1 बाकी आली, म्हणजे निशेष बाकी आली का नाही आली, एक शिल्लक राहिलाय। म्हणजेच 49 या संख्येला 2ने निशेष भाग जात नाही, कारण 49 ही संख्या कसली आहे, विषम संख्या आहे, कारण एकक स्थानी त्याच्या 9 आहे, म्हणजे विषम संख्येला 2ने निशेष भाग जात नाही। नंतर आणखीन एक संख्या बघू आपण, एकक स्थानी 8 आहे, म्हणजे 8 ही समसंख्या आहे। मग ह्या 348 ला 2ने निशेष भाग गेला पाहिजे, तर पाहू आपण, बे 1 बे, 3 मधून 2 गेला 1 उरला, वरून घेतले 4, 14 झाले, मग 2च्या पाड्यात 14 आहे, किती नंबरला आहे 7 नंबरला, म्हणून भाग बसला 7चा, बे 7 14, वजाबाकी केली, 4 मधून 4 गेले 0, 1 मधून 1 गेला 0, वरून घेतले 8, नंतर 2च्या पाड्यात परत 8 आहे, 8 किती नंबरला आहे 4 नंबरला, म्हणून भाग बसला 4चा, बे चो 8, बघा 8 मधून 8 गेले 0, 0शी 0, 0शी 0, म्हणजे बाकी 0 आली, म्हणजेच 348 ही समसंख्या आहे आणि या समसंख्येला 2ने निशेष भाग गेलाय, म्हणजे बाकी 0 आलेली आहे। पण आणखीन एक संख्या पाहू, 545, बघूया 545 ला 2ने निशेष भाग जातो का, तर बे दोन्ही 4, कारण 2च्या पाड्यात 5 नाहीये, म्हणून 2चा भाग बसला, बे दोन्ही 4, 5 मधून 4 गेला 1 उरला, वरून घेतले 4, आता झाले 14, 2च्या पाड्यामध्ये 14 आहे 7 नंबरला, म्हणून भाग 7चा बसला, बे 7 14, वजाबाकी केली, 4 मधून 4 गेली 0, 1 मधून 1 गेला 0, आणि वरून घेतले 5, 2च्या पाड्यामध्ये 5 आहे का नाही, मग 5च्या जवळची लहान संख्या कोणती आहे 4, किती नंबरला आहे 2, बे दोन्ही 4,
बघा 5 मधून 4 गेला, 1 उरला, शून्याशी शून्य, शून्याशी शून्य. बघा इथं बाकी शून्य आली का? नाही आली. इथं सुद्धा बाकी शून्य आली नाही, कारण ह्या दोन कसल्या संख्या होत्या? विषम संख्या होत्या. 49 ही विषम संख्या आहे, 545 ही विषम संख्या आहे. म्हणून 545 ला या विषम संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही आणि 49 ला सुद्धा विषम संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही. म्हणजे 2 ची कसोटी काय आहे? सर्व समसंख्या, जेवढ्या समसंख्या आहेत त्या सर्व समसंख्येला 2 ने निशेष भाग जातो. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक, यापैकी एखादा अंक असतो, त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. समजलं का? मग समसंख्या म्हणजे काय आणि या सर्व समसंख्येला 2 ने निशेष भाग गेला जातो, म्हणजेच ही 2 ची कसोटी आहे. मग 2 ची कसोटी चा सराव करण्यासाठी तुम्हाला मी काही गणित देणार आहेत, ते तुम्ही उद्या करा.